नमस्कार मित्रांनो, 29 जुलै 2026 पर्यंत SIR फॉर्म भरणे बंधनकारक आहे. अगर तुम्ही फॉर्म भरला नाही तर मतदान यादीमधून तुमचं नाव रद्द होणार आहे. हे सरकारने घोषणा केलेली आहे. तर हे जे फॉर्म आहे SIRचं ते कशा प्रकारे भरायचं, तुम्ही ऑनलाईनसुद्धा भरू शकता, ऑफलाईनसुद्धा भरू शकता. तर ऑनलाईन कशा प्रकारे भरायचं ती सर्व माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. म्हणून कुठेही जाऊ नका, व्हिडिओ स्किप करू नका. आणि SIR फॉर्म भरण्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे आणि कशा प्रकारे आपण ऑनलाईन भरू शकतो ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. म्हणूनच मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि काही प्रश्न असेल तर विचारू शकता. तर चला आता सविस्तर आपण माहिती समजून घेऊया. जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्हाला SIR फॉर्म 2026 ऑनलाईन अशा प्रकारे भरायचं आहे. SRI फॉर्म म्हणजे काय नेमकं ते समजून घेऊया. इलेक्शन कमिशन वोटर सर्व्हिस पोर्टलवर जायचं आहे, फर्स्ट स्टेप आहे. त्यानंतर सेकंड स्टेप स्पेशल इन्स्टिट्यूट रिव्हिजन SIR 2026 मधील फॉर्म वर क्लिक करायचं आहे. आणि थर्ड EPIC म्हणजे मतदान ओळखपत्र क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक वापरून लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन केल्यावर ओ टी पी टाका, तुमची पडताळणी पूर्ण करा, तुमची वैयक्तिक माहिती तपासा. आणि 6वा स्टेप आहे आवश्यक असले खालील कागदपत्रे अपलोड करायचे आहे. त्यामध्ये तुमचं नाव असू शकतं, जन्मतारीख, पत्ता, कुटुंबातली सदस्यांची माहिती. हे सर्व SIR फॉर्म म्हणजे काय आणि त्यामध्ये लागणारे डॉक्युमेंट एवढे आहे हे संगती ठेवायची आहे तुमच्या. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहे. तर आवश्यक कागदपत्रेमध्ये आधार कार्ड आहे, तुम्ही जिथे राहतात त्याचा पुरावा पाहिजे, वयाचा पुरावा, इतर मागितलेले कागदपत्रसुद्धा सबमिट करायचे आहे. तर हे झाल्यानंतर 8वा स्टेप आहे सर्व माहिती तपासून सबमिट करायचं आहे. एकदा परत तुम्ही क्रॉस चेक करून घ्या आणि त्यानंतर सबमिट करा. आता अर्ज क्रमांक जतन करून ठेवायचा आहे आणि ज्याद्वारे अर्जाची स्थिती पाहता येईल. एवढा स्टेप तुम्हाला करायचे आहे. आता आवश्यक कागदपत्रामध्ये तुमच्याजवळ काय काय गोष्टी ठेवायच्या आहे तर मतदान ओळखपत्र, मोबाईल क्रमांक, पत्ता पुरावा, तुम्ही जिथे राहतात त्याचा ॲड्रेस असेल त्याचा पुरावा, वयाचा पुरावा आणि आधार कार्ड. तर ह्या गोष्टी तुमच्याजवळ ठेवायच्या आहे. आता महत्त्वाची सूचना ही आहे की माहिती अचूक भरा. चुकीची माहिती दिल्यास तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. घरपोच तुमची हे जे स्लिप आहे ती येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील SRI अंतर्गत घरोघरी पडताळणीसुद्धा सुरू आहे. तर अशा प्रकारे तुम्ही SIR फॉर्म तुम्ही अशा प्रकारे इझिली भरू शकता. आता एक लाईव्हसुद्धा तुम्हाला डेमो बघायला भेटणार आहे. त्यासाठी आपण एक व्हिडिओ वेगळा बनवूया, कारण इथे फक्त हे इन्फॉर्मेशन दिलेली आहे की अशा प्रकारे आपण भरू शकतो आणि काय काय डॉक्युमेंट लागणार आहे ते सांगितलं आहे. जे तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलं आहे ते रेडी ठेवा. घरी बसल्या बसल्या तुम्ही ऑनलाईन SIR चे फॉर्म इझिली भरू शकता. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही प्रश्न असेल तर विचारू शकता. असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटणार आहे. म्हणूनच जास्तीत जास्त पुढे शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.